एकाच आंब्याच्या झाडाला 51 प्रकारचे आंबे. ऐकायला आश्चर्य वाटलं ना, पण वाशिम जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं ही किमया करून दाखवली आहे. आपल्या शेतातल्या 50 वर्ष वयाच्या दुर्मिळ आणि गावरान जातीच्या आंब्यावर इतर आंब्याची कलम केल्यानं हे शक्य झालंय. वाशिमच्या रवी मार्शेटवार यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण केल्यानंतर मुंबई आणि आखाती राष्ट्रात 10 वर्ष नोकरी केली. पण नोकरीतून पैसे मिळाल्यावर त्यांनी थेट गाव गाठलं आणि शेतीत काहीतरी काम करण्याचा निर्णय घेतला. शेतीतल्या वेगवेगळ्या विषयांना हात घालून त्यात त्यांचं काम सुरू आहे. आंब्याच्या वेगवेगळ्या वाणांची बँक असावी या उद्देशानं त्यांनी आपल्याच शेतातल्या एका जुन्या झाडावर 50 वाणांच्या आंब्याची कलम केली आहेत. याच्या मागचा उद्देश हा आहे की आज आपल्या बापदादाने जे काही आंबे गावरानी आंबे लावलेले आहेत, ज्यांचं वय 100, 200, 150 वर्षाचं आहे, अशा प्रकारची जी नाविन्यपूर्ण आंबे आहेत, जी हापूसच्या तोडीची आहेत किंवा हापूसपेक्षाही चांगली आहेत, अशा प्रकारच्या आंब्यांचं कुठेतरी जैविक विविधता जपल्या गेली पाहिजे. नामशेष होणाऱ्या ह्या ज्या गावरानी जाती आहेत त्या कुठेतरी सुरक्षित राहिल्या पाहिजे, संरक्षण झालं पाहिजे, त्यांचं संवर्धन झालं पाहिजे. या हिशोबाने मी मग खेड्यापाड्यांमध्ये फिरून अनेक प्रकारचे आंबे, गावरानी आंबे खाऊन पाहिले, नामांकित आंबे, आणि त्याच्यानंतर मग त्या आंब्याचा जाम तयार करून पाहिला आणि बॉईल केल्यानंतर त्याला जाम उकळल्यानंतर त्याचा आरोमा टिकून राहतो का, त्याला चांगली चव आहे का, हे पाहून मग मी आणि माझे मित्र कृषी विभागामध्ये कृषी पर्यवेक्षक असलेले श्री SD वानखेडे यांना मग तो जाम दाखवत होतो. मी स्वतः आंब्याचा रस खाऊन पाहत होतो, वानखेडे साहेब खाऊन बघत होते, माझी आई खाऊन बघत होती. आम्ही तिघंही खाऊन बघून मग नंतर ठरवत होतो की हा आंब्याचा जाम किती चांगला लागतो, चविष्ट आहे का, त्याचा आरोमा टिकून राहतो का. तर अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण अशा गावरानी आंब्याच्या सगळ्या खेड्यापाड्यांमध्ये मी कलमा आणून त्या कलमा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ह्या 3 महिन्यामध्ये ह्या आंब्यावरती मी बांधलेल्या आहेत. गेल्या 4 वर्षांपासून त्यांचा प्रयोग सुरू आहे. तर गेल्या वर्षी या आंब्यापासून उत्पन्नही मिळू लागलंय. यासाठी त्यांनी जवळपास 1351 कलमांची बांधणी केली आहे. यातून आज जवळपास 51 वाणांच्या आंब्याचं उत्पादन येतंय. आंब्याची जैवविविधता जोपासण्याचा त्यांचा हेतू आहे. जो आंबा अतिशय म्हातारा झाला होता आणि त्याला कुठल्याही प्रकारे फळं येत नव्हते, तर अशा प्रकारच्या आंब्याला आपण छाटणी करून, किंवा एखादा आंबा खूप आंबट आहे आणि बागवान त्याला जर जास्त पैसे, व्यापारी त्याला जर जास्त पैसे देत नसेल, शेतकऱ्याला आर्थिक त्याच्यापासून काही जास्त आमदानी जर होत नसेल, तर अशा प्रकारचा मी जो प्रयोग केलेला आहे तो प्रयोग आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी जर केला आणि त्या मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस पावसाच्या सरी सुरू होतात, जेव्हा तापमान थंड असते, त्यावेळेस जर ह्या आंब्याला छाटून काढलं आणि छाटून मग ह्या आंब्यावर जर अशा प्रकारच्या जर कलमा बांधल्या, तर मग त्यांना निश्चितच ह्या आंब्यापासून चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळू शकतं. आंब्याच्या व्हरायटीज ज्या शेतकऱ्यांनी शेतांवर लावलेल्या होत्या त्या 100, 150, 200 वर्षापूर्वीच्या, त्या आता सध्याच्या परिस्थितीमध्ये लोप पावत चाललेल्या होत्या. आणि जनरली शेतकरी जे जुनी झाडं आहेत ते तोडून टाकतात आणि त्यानंतर लागवडीकडं काही शेतकऱ्यांचं लक्ष नसते. तर अशा प्रकारचे अगदी चांगले असलेले आंब्याचे वाण या ठिकाणी रवी भाऊंनी ते जतन केलेले आहेत आणि निश्चितच भविष्यामध्ये ते इतर शेतकऱ्यांना, अनेक शेतकऱ्यांना ते कामी पडणार आहेत आणि त्याचं जतन होणार आहे. दिवसेंदिवस गावोगावी शेतकरी जमिनीसाठी झाडांची तोड करताना दिसतायत. झाडांची संख्या कमी होतीये. त्याचा पर्यावरणाबरोबर जैवविविधतेलाही धोका पोहोचण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा वेळी आंब्याची वेगवेगळी कलमं एकत्र करून वाणांची बँक तयार करण्याचा मार्शेटवारांचा उपक्रम गावोगावी अनुकरण करण्यासारखाच आहे. गजानन भोयरसह ब्युरो रिपोर्ट, साम TV, वाशिम.